जळगावच्या शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये गरोदर महिला असतील किंवा प्रसूती झालेल्या महिलांचा जो वार्ड आहे या ठिकाणची लिफ्ट नादुरुस्त असल्यामुळे रुग्णांना असेल रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा त्रास होत होता। याबाबतची बातमी जी आहे TV9 मराठीने 2 दिवसापूर्वी प्रसारित केली आणि त्यानंतर या ठिकाणी प्रशासनाला जाग आल्यानंतर आता ही जी नादुरुस्त असलेली लिफ्ट होती गेल्या 10 ते 12 दिवसांपासून जी आहे ही लिफ्ट या ठिकाणी बंद झालेली होती। आता ही लिफ्ट या ठिकाणी पूर्ववत झाल्यामुळे रुग्णांची सोय उपलब्ध झालेली आहे। 2 दिवसापूर्वी या ठिकाणी TV9 मराठीने या प्रकरणाला वाचा फोडली होती। लिफ्ट नसल्यामुळे या ठिकाणी गरोदर महिला असतील किंवा प्रसूती झालेल्या महिलांना या ठिकाणी या पायऱ्यांवरून उचलून घेऊ लागत असल्याची वेळ या ठिकाणी नातेवाईकांना आली होती। त्यामुळे कुठेतरी मोठ्या अडचणीचा सामना या ठिकाणी नातेवाईकांना करावा लागत होता। तर दुसरीकडे हे जे या ठिकाणचं वॉटर फिल्टर प्लांट आहे हे सुद्धा या ठिकाणी नादुरुस्त होतं, धुळकात पडलेलं होतं। या संदर्भात सुद्धा TV9 मराठीने आपल्या बातमीमधून वाचा फोडली होती आणि वॉटर सिस्टीम धुळकात पडले असल्याचं सांगितलं होतं। या दोघीही गोष्टी प्रशासनाने जाग आल्यानंतर आता पूर्ववत केलेल्या आहे। लिफ्टसुद्धा या ठिकाणी दुरुस्त झालेली आहे। तर वॉटर फिल्टर प्लांटची सुद्धा सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आता या ठिकाणच्याच नागरिकांना जे शुद्ध पाणी आहे ते याच वॉर्डामध्ये पिण्यास मिळत असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत काही नातेवाईक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार या ठिकाणची लिफ्ट आता पूर्ववत झालेली आहे की जी 10 दिवसापूर्वी बंद होती? 10 दिवसापासून लिफ्ट बंद होती, त्यामुळे गरोदर महिला बालकांचे फार हाल होत होते। मी डॉक्टर भावना चौधरी, बालरोगतज्ञ विभागात डॉक्टर आहे। ह्या लिफ्ट सुरू झाल्यामुळे आज बरंच गरोदर महिलांना फायदा झालेला आहे। नाही तर आम्हाला स्ट्रेचरवर पेशंटला वर घेऊन जावं लागत होतं या पायऱ्यांनी, पेशंटचे भरपूर हाल होत होते। TV9ने याची दखल घेतल्यामुळे हे काम लवकरच सुरळीत झालेले आहे। TV9चे आभार यासाठी। तर अशा पद्धतीने गेल्या 15 दिवसांपासून जी लिफ्ट बंद होती, RO सिस्टीम बंद पडली होती, ही आपल्या TV9च्या बातमीनंतर आता सुरळीत झाल्यामुळे या ठिकाणचे डॉक्टर असतील किंवा रुग्ण असतील रुग्णांच्या नातेवाईकांनी TV9चे आभार मानले आहे। कॅमेरामन वसीम खान सोबत किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।